तर मित्रांनो, सकाळचे वाजले आहे 8:30 आणि हा प्राणी मला सकाळी 7:30लाच घेऊन आलेला आहे. ही आली आहे आमची बस. कडा आहे विकास शिंगणे. अँड ही कुठे गेला होता तू त्या NSSच्या कॅम्पला? NSSच्या कॅम्पला आम्ही अकोला इथे गेलो. क्या बात आहे. कोणी भेटली का नाही? कोणी भेटली का नाही? भेटली वगैरे कोण नाही म्हणा. ह्याला फक्त बहाणा पाहिजे पोरींसोबत बोलायला. रहा नहीं जात. ह्याला NSSचा बहाणा भेटला याला. आमच्या सोबत आहे सुजल. हा जो सुजल आहे NSS मधला जो SA, इट स्टँड फॉर सुजल, नॅशनल सुजल स्कीम. इट्स नॅशनल सर्व्हिस स्कीम. पण आम्ही जरा सेवा योजना. आमचा राष्ट्र, आमचा देश, आमचा राष्ट्रपती सगळा सुजल आहे. मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. म्हणून आपलं NSS आजपासून आहे नॅशनल सुजल स्कीम. नॉट मी बट यू. क्या है? मोटो ऑफ NSS नॉट मी बट. क्या बात है. इसी बात पे सब्सक्राइब करो फिर. कुछ भी टेक्नोलॉजिया. ओ भाई कितीचं आहे? अरे भाई काय कंपनी नाव काय? लावा. ही तीच कंपनी ती कपिल शर्माची जी कंपनी होती तो फोन वाटायचा बघा, तीच कंपनी ही लावा. ब्लॉगिंग मध्ये चालू आहे. इन्सेप्शन चालू आहे. ब्लॉगिंग मध्ये बोला गणपती बाप्पा. बोलो श्री अंबे मात की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. भारत माता की. वंदे. तर आम्ही 3 मुष्टांडे पेप्स्या खात चाललो आहोत आडगावच्या रस्त्यात. आम्ही आता समाज कल्याणाचं काम करणार आहे. आम्ही 3 स्वदेशचे शाहरुख खान बनून. मैं नहीं मानता हमारा देश दुनिया का सबसे महान देश है. या गावाचा नक्षाच बदलून टाकणार आहे डायरेक्ट. बाबाला वाटायला आला होता. चिअर्स. तर आमच्यासोबत आज आहे हे 2 मजदूर. एक आहे सुजल, एक आहे विकास. मग तुम्हाला मजदुरी करून कसं वाटतंय? मजदुरी नाही रे, ह्याला म्हणता प्रयत्न आहे. रिकामेपणा, रिकामे चाळे. अरे काय कुदळ आणली यार. क्या करू इसका. ही आहे सैराट पिक्चर मधली विहीर. लो हाय आमचा परश्या. तर मुलांनो काय बनवलं आपण आज? भारत माता की. वंदे भारत माता की. वंदे. तर आम्ही हे 3 नमुने चाललो आहोत. चल पाणी अडवा पाणी वाचवा हे या नावाचं एक पथनाट्य करायला. तेव्हा यांनी बोर्ड बनवले. स्वतःचं नाव सांगताय पण सगळं बिचारे सुजलनीच केलेलं आहे. आज विकास
विकासचं असंच खोटं बोलून बोलून आज त्याचं ते बीपी चेक झाला, एवढा हाय निघाला त्याचा बीपी, म्हणून त्याची दिल की धडकने बढ़ गई क्या म्हणूनच उसने ज्यादा ही प्यार कर लिया. हा, त्याची दिलची धडकने वाढून गेले त्याच्यामुळं. ऐका ऐका आडे गावचे गावकरी ऐका, आम्ही सगळे MIT चे मुलं NSS कॅम्प थ्रू आज तुमच्या सगळ्यांना जल वाचवा ह्याच्यावरती एक पटनाट्य घेऊन आलोय. तर चला मग हे पटनाट्य बघूया. तर आपल्या पटनाट्याचे सुरुवातीचे जे 2 नाटककार आहेत ते आहे सगळ्यात पहिला आहे गणपत आणि दुसरा आहे काकूबाई. तर चला या दोघांची गोष्ट बघूया. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, गाना आता नहीं फिर भी गाना चाहिए, ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए. इकडे काय हो गंगूराव, इथे नळाला थेंब थेंब पाणी येतंय आणि तुम्ही हो सकू, पाणी काय तुमच्या बापाचं आहे का? सरकारने दिलं, मी किती पाणी वापरणार? तुम्ही कशाला बिकार करताय? सरकारने पाणी दिलंय म्हणून तुम्ही पाणी वाया घालवणार का? उद्या जेव्हा पाणी राहणार नाही तेव्हा डोळ्यातलं पाणी प्यायची वेळ येईल. जल है तो कल है, जल नहीं तो हलचल है. जल है तो कल है, जल नहीं तो हलचल है. जल है तो कल है, जल नहीं तो हलचल है. जल है तो कल है, जल नहीं तो हलचल है. तर हे 2 भांडणं बघतात. गावातले सरपंच साहेब आणि एक युवक या भांडणामध्ये येतात. काय चाललं गावकरी, भांडण कशाची? बघा हो सरपंच, हा माणूस किती पाणी वाया घालवतोय. इथे नळाला पाणी नाहीये. नळ चालू करून बसलाय. सोमवारी देशात काय चालू आहे? देशाने नवीन संकल्पना चालू केली आहे, समृद्धी जल भारत योजना हे चालू केलेलं आहे. तुम्ही आपल्याला गावात जल उत्सव साजरा करायचा आहे, तुम्ही आता पाण्याचा आजोता आणलेला आहे. हो, पण मला तर वाटलं पाणी भरपूर आहे. नाही काका, पाणी भरपूर नाहीये. या जगात फक्त पृथ्वीवर 1% पाणी आहे. 1%. आपण जर असाच पाण्याचा नाश करत राहिलो तर आपल्याला बॉटलीने पाणी प्यायला लागेल. तुम्हाला ते गाणं ऐकलेलं आहे तुम्ही, ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. गाणं आहे या नाही, जगाला लागली कळ, पाणी थेंब थेंब गळ. हे जर आपण असंच करत राहिलो तर आपल्याला थेंब थेंब पाणी वापरावं लागेल. घर घर जल, घर घर सुख, पाणी वाचू पिलू खदान भूक. घर घर जल, घर घर सुख, पाणी वाचवा घर घर सुख, पाणी वाचवा मिठू ताण भूक. घर घर जल, घर घर सुख, पाणी वाचू मिठू ताण भूक. तर हा पूर्ण प्रसंग बघून आपलं जे पाणी आहे त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तुम्ही माझा असा कसा वापर करायला लागले? मी तुमच्यासाठी इतकं मोठं केलं, तुम्ही तरी पण मला चांगला यूज नाही करायला लागले. कधी नळातून तर कधी पावसातून मी तुमच्याकडे येतो. तुम्ही मला देवासारखं मानतात, पण तुम्हीच माझा असा वापर करायला लागले, ते कसं जमन? अरे चुकलं माझं, मला वाटलं पाणी किती पाणी म्हणून मी भरपूर वापरलं. पाणी अडवा पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. गाव आपले हिरवेगार ठेवा. गाव आपले हिरवेगार ठेवा. पाणी अडवा पाणी जिरवा. पाणी अडवा, पाणी जिरवा. गाव आपले हिरवेगार ठेवा. गाव आपले हिरवेगार ठेवा. चला गावकरी, आज आपण जल उत्सव निमित्त शपथ घेऊ. आपण हर घराच्या नळाला टोटी लावू, स्वच्छ खट्टा बांधू. आपण या गावात हर एक थेंब थेंब जपू आणि या पाणी वाचवायला सुरुवात करू. तर मग गावकरी, तुम्हाला अगर आमचा नाटक आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जल है तो कल है, जल नहीं तो हलचल है. जल है तो कल है, जल नहीं तो हलचल है. पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. हर घर जल, हर घर सुख. हर घर जल, हर घर सुख. पाणी वाचू मिठू तहान भूक. पाणी वाचू मिठू ताण भूक. आता आमच्या समोर 2 पर्याय आहे. एक मित्रांसोबत राहून एन्जॉय करणे आणि दुसरा आहे की आम्हाला घरी जायचंय.
तर काय तुमचं म्हणणं? हा, तर काय तुमचं म्हणणं? की थांबायला पाहिजे की जायला पाहिजे? थांबायला पाहिजे. थांबायला पाहिजे. शेवटचं आपलं हेच अरे, वय शेवटचा करायचं दिवस मग. आहे. व्ह्यू द्यायचं नाहीये आम्हाला. ये कैन डू जनरेशन. तुमचं काय म्हणणं आहे? जायला पाहिजे है सारे जहां पे भारी मेरे भारत की बेटी. का बरं जायला पाहिजे? तुम्हाला का बरं जायला पाहिजे? कारण तुमचा रिव्ह्यू झालेला आहे. आज आमचा रिव्ह्यू आम्हाला रिव्ह्यू द्यायचं नाही. इन बच्चों के लिए हम पेड़ पानी और ये जो ग्लेशियर बचा रहे हैं. कृपया करून आम्हाला सहकार्य करा इकडे राहून. ए संत्रे, ए मला दे एक पटकन फेक कॅच दे. तुझ्या हातात बसनच भाई आणि इकडे. हा, ये जो गरीब हो ना आदमी, हे आम्ही सगळे भामटे पोरं जेवण सोडून फिरायला चाललोय. नाही जेवण करू ठीक आहे, मी एकट्यानेच. मी माझ्या जेवणाचा त्याग केलेलं आहे. फक्त तुझं जेवण राहिलंय. गजब बेइज्जती है. मी माझ्या जेवणाचा त्याग करून फिरायला आलोय. तू तो राम निकला रे, देव माणूस निकला. कारण की मला आडगाव आवडतो. हो का? ये आडगाव मधलं काय आवडतं? ये बातें बताई नहीं जाती, नजर लग जाती है. बोला भारत माता की वंदे पाटील सरांचा, माधुरी पाटील मॅडमचा. भारत माता की वंदे मातरम. भारत माता की भारत माता की वंदे नमः पार्वती पते हर हर महादेव. तर आज माझ्यासोबत आहे आर्यन पाटील सर. तर आम्ही आज आलो आहे NSSच्या कॅम्पला आडेगावला. सर, तर काय म्हणणार तुम्ही? आडगावला काय म्हणणार सर तुम्ही? हा अतिशय सुंदर कॅम्प या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आणि या कॅम्पचं वैशिष्ट्य असं आहे की औरंगाबाद शहराच्या जवळ आम्हाला ग्रामीण परिसर, ग्रामीण वातावरण या ठिकाणी अनुभवायला मिळतं आहे. आमचे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी, स्वयंसेवक अत्यंत हिरिरीने त्या ठिकाणी प्लॅनिंग करत आहेत की आपल्याला येत्या 7 दिवसात काय करायचं आहे आणि याच्यासाठी आम्हाला सगळ्यांकडनं सहकार्य मिळत आहे. आमचे माननीय प्राचार्य डॉक्टर निलेश पाटील सर, डॉक्टर अमित रावते सर, इथले जे सरपंच साहेब आहेत दसपुते साहेब, यांचंसुद्धा मला या ठिकाणी सहकार्य लाभत आहे. माझ्याबरोबर अंश जो आहे हा सुद्धा या ठिकाणी छान प्लॅनिंग करतो आहे आणि आम्ही हा शिबिर आमचं 7 दिवसाचं आम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पाडू अशी मी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना ग्वाही देतो. येस. Wait a minute. पिक्चर अभी बाकी है. नावे दिल परदेसी नू तेन नितदार होना पै जाऊगा, नाल रंजेटे जोगी दे तेनू जोगन होना पै जाऊगा. So I make my mama proud, nigga, hands ring. About to forgive me, I can forgive them. You know my history, you know what I did then. Know what I do now, a whole lot worse. Heavy is the head, it's a blessing and a curse. म्यूजिक
magic. I got the vibe that you need. आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी आई पाण्यामध्ये नाही पाहिला कधी राडा होणार बरं नाही ऐकणार फिरवा